तर हे अपवर्ड भरलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत अपवर्ड डायरेक्शनने T2G लेवल मध्ये ते जेव्हा इलेक्ट्रॉन्स जेव्हा वरच्या लेवल मध्ये जातील तर त्यांची स्पिन काय होईल मग चेंज होईल आणि अकॉर्डिंग टू स्पिन सिलेक्शन रूल अशा टाइपच्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनला आपण काय म्हणतो मग फॉरबिडन स्पिन फॉरबिडन ट्रान्झिशन म्हणतो, कारण की तिथे स्पिन काय होते मग चेंज होते आणि नेसेसरीली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना स्पिन चेंज व्हायला नको. मग त्याच्यापैकी T2G लेवल मध्ये प्रेझेंट असलेले जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यापैकी हा जो इलेक्ट्रॉन आहे जो डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला गेलेला आहे तो जेव्हा T2G मधून EG मध्ये जाईल तर खाली डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे, वरती गेल्यानंतर सुद्धा कसा असेल मग डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला जाईल. म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना हा इलेक्ट्रॉन जेव्हा T2G मधून EG मध्ये जाईल त्यावेळेस त्याची स्पिन चेंज होणार नाही. म्हणजे टोटल सगळ्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन पैकी फक्त हा एकच इलेक्ट्रॉन आहे जेव्हा तो T2G मधून वरती जातो EG मध्ये तर त्यावेळेस त्याची स्पिन चेंज होत नाही. म्हणजे अकॉर्डिंग टू स्पिन सिलेक्शन रूल हे जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे ते कसं आहे तुमचं अलाउड स्पिन अलाउड ट्रान्झिशन आहे. म्हणून तुम्हाला एकच इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला पाहायला मिळेल आणि एकच पीक तुम्हाला मिळेल, एकच ऍब्सॉर्प्शन पीक मिळेल. म्हणजे जसं आपल्याला D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला एक पीक मिळाला ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम T2G टू EG, तसंच D6 मध्ये एकच पीक मिळेल ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम T2G टू EG. जो डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला गेलेला इलेक्ट्रॉन आहे तो ट्रान्सफर झाल्यामुळेच मग आपल्याला काय मग एक पीक तुम्हाला ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम मध्ये पाहायला मिळेल. म्हणून आपण दोघांमधलं रिलेशन एक्सप्लेन करू शकतो की in octahedral crystal field the electron transfer in case of D1 case and in case of D6 case is same. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन D1 केस मध्ये आणि D6 केस मध्ये काय असेल मग सेम असल्यामुळे ऑरिजिन डायग्राम ऑफ D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन and D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर octahedral crystal field is same. ठीक आहे. D1 आणि D6 चे रिलेशन पाहिलं आपण, D1 आणि D9 चे रिलेशन पाहिलं. आता फक्त ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी आपण डिस्कस करतोय. पुढे आता पहा D4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आता आपण पाहू. ठीक आहे, धीरे धीरे आपण ते कन्फ्युजन क्लिअर करत चालूया म्हणजे तुम्हाला ते लवकर समजेल. ठीक आहे, आता D4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन परत ते d ऑर्बिटल्स काय आहेत मग तुमचे दोन सेट मध्ये स्प्लिट झाले. लोअर एनर्जी T2G, हायर एनर्जी EG मध्ये 4 इलेक्ट्रॉन भरायचे. हाय स्पिन केस आहे म्हणजे चारही इलेक्ट्रॉन आपल्याला आपण इझिली खालच्या लेवल मध्ये पण आणि वरच्या लेवल मध्ये पण आपण भरू शकतो. 4 इलेक्ट्रॉन पहिले 1 2 3 4. आता पहा हाफ फील्ड साठी इथे किती इलेक्ट्रॉन लागणार आहे. हाफ फील्ड केस कधी म्हणतो आपण डी ऑर्बिटलच्या केस मध्ये डी सबशेल साठी जर 5 इलेक्ट्रॉन असतील तर आपण असं म्हणू शकतो की दिस इज द हाफ फील्ड केस. मग हाफ फील्ड साठी किती इलेक्ट्रॉन लागणार आहे. ही केस D4 आहे त्याच्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे आणि 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे तेव्हा ती सबशेल तुमची कशी होईल मग हाफ फील्ड. म्हणजे एक होल आला रिगार्डिंग टू हाफ फील्ड म्हणजे हाफ फील्ड जर आपण कन्सिडर केलं सबशेल तर हाफ फील्ड करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि तो इलेक्ट्रॉन कुठे कमी आहे मग EG लेवल मध्ये. म्हणजे EG लेवल मध्ये तुमचा आता काय मग एक वॅकन्सी आहे किंवा एक होल आहे. ठीक आहे. आता पहा खालच्या लेवल्स मधले इलेक्ट्रॉन्स काय होतील मग लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतील, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल T2G मधून EG मध्ये. समजा हा एक इलेक्ट्रॉन गेला T2G मधून EG मध्ये गेला तर इथून इथे मी पुसून घेतले तो वरती जाणार आहे तर हे काढून घेतलं मी हा वरती गेले. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला T2G मधून EG मध्ये आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना इनडायरेक्टली होल मायग्रेट झाला. पहिले होल EG मध्ये होता आता तो कुठेही चालला गेला T2G मध्ये. तर होल मायग्रेट होतोय रिव्हर्स डायरेक्शनने. कसा डायरेक्शनने EG मधून T2G कडे तो होल मायग्रेट होत असल्यामुळे जसं आपण D9 कन्फिगरेशनला पाहिलं होतं की D9 कन्फिगरेशनची डायग्राम D1 सारखीच येईल फक्त डायग्राम आपल्याला काय करायची मग रिव्हर्स. म्हणून आपण इथे असं कन्सिडर करूया की D9 सारखंच एक होल मायग्रेट होतोय EG मधून
T2G कडे तर जी डायग्राम तुमची D9 ची येईल तीच डायग्राम कशाची येईल मग D4 ची येईल. पण इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड लक्षात असू द्या, तेव्हाच तुम्हाला ते सगळं लॉजिक व्यवस्थित समजेल, सगळं बेसिक कन्सेप्ट वगैरे तुमचे लवकर समजतील. ठीक आहे. आता पहा जे सिमिलर केसेस आहेत ते आपण लिहून घेऊया आणि नंतर टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी ऑरिजिनल डायग्राम्स आपण पाहूया. आतापर्यंत सगळं डिस्कशन आपलं ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय मग तुमचं फक्त आपल्याला रिलेशन पाहिजे. आता आपण काय पाहिलं की D1 आणि D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची स्प्लिटिंग डायग्राम सेम असेल इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. बरोबर आहे. पुढे आपण काय पाहिलं की D1 ला जे टर्म्स मिळतील तेच D9 ला पण मिळतील. म्हणून D1 ला जशी स्प्लिटिंग होईल तशी स्प्लिटिंग D1 ला D9 ला होईल. पण डायग्राम कशी काढणार आहोत आपण रिव्हर्स काढणार आहोत. जी डायग्राम D1 ची होती त्याच डायग्रामला आपण रिव्हर्स करणार आहोत. ठीक आहे. D1 ची जी डायग्राम होईल त्याच डायग्रामला रिव्हर्स करायचं. कोणती डायग्राम मिळेल तुम्हाला D9 इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. बरोबर आहे. आणि D9 ला जसं होल मायग्रेट होतोय तसाच होल मायग्रेट D4 ला होतोय. म्हणजे D9 ला जी डायग्राम येईल तीच डायग्राम कोणाची असेल मग D4 ची असेल. ठीक आहे. D1 D6 आणि D9 D4 यांचं डायरेक्ट रिलेशन आपण पाहिलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की D1 is qualitatively similar with the D4 electronic configuration and D9 is qualitatively similar with the D1 is qualitatively similar with D6 and D9 is qualitatively similar with the D4 electronic configuration in case of octahedral crystal field. आता तुम्ही TY चं कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आठवा की तिथे आपण स्प्लिटिंग ऑफ d ऑर्बिटल डिस्कस केलं होतं क्रिस्टल फील्ड थेअरी मध्ये. आणि तिथे आपण असं पाहिलं होतं की ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये 6 लिगँडच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे डी ऑर्बिटल तुमच्या 2 स्टेट मध्ये स्प्लिट होतो. इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड डी ऑर्बिटल स्प्लिट होतो तुमचं लोअर एनर्जी ट्रिपल डी जनरेट T2G लेवल मध्ये आणि हायर एनर्जी डबल डी जनरेट EG मध्ये. पण जेव्हा आपण लिगँड फील्ड चेंज करू ऑक्टाहेड्रल पासून जेव्हा आपण टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड पाहू तर काय मग स्प्लिटिंग रिव्हर्स होईल. बरोबर आहे. म्हणजे EG लेवल खाली येईल आणि T2G लेवल वरती जाईल. फक्त स्प्लिटिंग होईल डी ऑर्बिटलची फक्त कशी होईल मग ऑक्टाहेड्रल पेक्षा रिव्हर्स डायरेक्शनने स्प्लिटिंग होईल. म्हणजे खाली तुमची EG लेवल येईल आणि वरती काय येईल मग तुमची T2G लेवल येईल. ठीक आहे. फक्त आपण टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्डला G सबस्क्रिप्ट वापरत नाही. फक्त काय वापरतो E आणि T2 वापरतो. ठीक आहे. म्हणजे डी ऑर्बिटलची स्प्लिटिंगच रिव्हर्स होत असल्यामुळे ऑरिजिनल डायग्राम्स सुद्धा कसे असतील मग किंवा टर्म्सचे स्प्लिटिंग डायग्राम सुद्धा कसे होतील मग तुमचे रिव्हर्स होतील. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन चा D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड त्याचे स्प्लिटिंग डायग्राम तुम्हाला माहिती आहे की D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला डबलेट D2 ही टर्म मिळते आणि ती कशी स्प्लिट होते लोअर एनर्जी डबलेट T2G आणि डबलेट EG मध्ये त्याची स्प्लिटिंग होते. ही D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची डायग्राम आहे इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. आणि D1 D6 चं डायरेक्ट रिलेशन असल्यामुळे ही डायग्राम D6 साठी सुद्धा आपण वापरू शकतो. बरोबर आहे. हे तुम्हाला आता माहिती आहे. आता जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारलं की एक्सप्लेन द स्प्लिटिंग डायग्राम फॉर D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन केस ऑफ टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड तर डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग कशी होते सेम होते. डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग कशी होते मग सेम होते. फक्त रिव्हर्स डायरेक्शन होते. EG लेवल खाली येते आणि T2G लेवल वरती येते. म्हणून आपण जेव्हा टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्डची डायग्राम पाहूया तर टर्म सेम असेल. फक्त हे जे टर्म स्प्लिट झालेले आहेत T2G आणि EG हे कसे होऊन जातील मग रिव्हर्स होऊन जातील. म्हणजे हा EG खाली येऊन जाईल आणि T2G वरती चालला जाईल. आता पहा हा तुमचा EG खाली गेला डबलेट EG आणि हा डबलेट T2G वरती गेला. हीच डायग्राम फक्त टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी हा जो 2 एनर्जी लेवल्स मधला जो गॅप आहे तो फक्त
थोडासा आपण कमी दाखवतो, कारण की कोऑर्डिनेशन नंबर 2 नंबरने कमी होतोय म्हणून स्प्लिटिंग थोडीशी आपण कमी दाखवतो. बाकी स्प्लिटिंग डायग्राम काय असेल मग सेम असेल, फक्त रिव्हर्स डायरेक्शनने आपण ती स्प्लिटिंग डायग्राम दाखवत असतो. आता पहा एकदम सिंपल बरं का. D1 D6 ला जी डायग्राम असेल त्याच्या तीच डायग्रामला उलटी करा, रिव्हर्स करा, D9 D4 ची डायग्राम तुम्हाला मिळून जाईल. बरोबर आहे. आणि ती D9 D4 ची डायग्राम असेल इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला D1 D6 ची टेट्राहेड्रलची डायग्राम काढायची असेल तर या ऑक्टाहेड्रलच्या डायग्रामला रिव्हर्स करा. म्हणजेच तुम्ही आता असं लिहू शकता पहा, म्हणजे याच डायग्राम, ही जी डायग्राम तुम्हाला मिळाली ही D1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या डायग्रामला आपण रिव्हर्स केलं आणि D1 टेट्राहेड्रलची डायग्राम आपण मिळवली. आणि ती D1 टेट्राहेड्रलची डायग्राम क्वालिटेटिव्हली सिमिलर कशी आहे मग D9 ऑक्टाहेड्रलच्या डायग्राम सारखी. कारण की D9 लाच आपण असंच काय केलं होतं, आपण त्याला फक्त रिव्हर्स केलं होतं. आपण या वरच्या टॉपिक कडे फोकस करा, समजून जाईल सगळं. सिंपल आहे, काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. एक वेळेस तुम्ही रेफरन्स पण वाचून घ्या आणि व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित 1-2 वेळेस रिपीट करून पहा, एकदम कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. आय होप तुम्हाला ऑरिजिन डायग्राम एकदम चांगल्या पद्धतीने समजेल. D1 D6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला डायग्राम तुम्हाला कोणती मिळाली मी परत काढून घेतो. आता आपण रिलेशन पाहतोय, पहा आता D9 D6 हा ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. आता पहा D1 च्या केस मध्ये D1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला मला टर्म कोणती मिळाली, डबलेट D, आणि ती टर्म कशी स्प्लिट होते, डबलेट T2G आणि डबलेट EG मध्ये. बरोबर आहे. आता D1 आणि D6 साठी डायग्राम सेम आहे, म्हणजे ही डायग्राम D1 साठी पण चालेल आणि D6 साठी पण चालेल, पण कोणत्या फील्ड मध्ये, ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये. ठीक आहे. आता जर कोणी तुम्हाला विचारलं की D1 आणि D6 साठी टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये डायग्राम काढा, तर स्प्लिटिंग काय असते मग सेम असते, फक्त स्प्लिटिंगला आपण काय करतो, रिव्हर्स करतो. D ऑर्बिटलची स्प्लिटिंग ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड सारखी होईल, फक्त रिव्हर्स डायरेक्शन स्प्लिटिंग होईल. म्हणजे ही EG लेवल खाली येईल आणि T2G लेवल वरती जाईल. ठीक आहे. मी इकडे काढून घेतो ती डायग्राम. फक्त काय मग EG लेवल खाली आणि T2G लेवल कुठे गेली तुमची, वरती. तीच टर्म आहे, फक्त स्प्लिटिंग काय आहे तुमची रिव्हर्स डायरेक्शनने मी दाखवलं. का, कारण की आपण ऑक्टाहेड्रल पासून कुठे गेलो, टेट्राहेड्रल कडे, D1 टेट्राहेड्रल. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा आता तुम्ही हे डायग्राम काढलेले D1 ऑक्टाहेड्रल साठी ही डायग्राम आणि D1 टेट्राहेड्रल साठी ही डायग्राम. आता तुम्हाला जर कोणी सांगितलं की बाबा D9 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी डायग्राम काढ, तर आपण काय करतो, इनिशियली मी तुम्हाला सांगितलं की D1 चीच डायग्रामला तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे D1 च्या डायग्राम काढण्यासाठी. मग रिव्हर्स करून आपण कोणाची डायग्राम जनरेट केलेली आहे, D1 टेट्राहेड्रलची. म्हणजे D1 टेट्राहेड्रल आणि D9 ऑक्टाहेड्रल यांची डायग्राम कशी असेल, मग सेम असेल. आणि D9 ची डायग्राम कोणासारखी आहे, मग D9 आणि D4 ची डायग्राम सेम असल्यामुळे D1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला D1 टेट्राहेड्रलला जी डायग्राम मिळेल ती डायग्राम D9 अँड D4 ऑक्टाहेड्रल सारखी असेल. बरोबर आहे. म्हणजे इकडच्या साइडला मी असं लिहू शकतो, जसं मी सांगितलं की D9 इज क्वालिटेटिव्हली सिमिलर विथ D4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे जी डायग्राम मिळेल ती डायग्राम तुमची D1 टेट्राहेड्रल सारखीच असेल. आणि D1 इज क्वालिटेटिव्हली सिमिलर विथ D6 इथे लिहिलेलं आहे, म्हणजे D1 D6 टेट्राहेड्रल सारखे असेल. बरोबर आहे. आता पहा पुढे बरोबर आहे, D9 D4 ऑक्टाहेड्रलला ही डायग्राम. आता जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की D9 आणि D4 टेट्राहेड्रल साठी डायग्राम काढा, तर या ऑक्टाहेड्रलच्या डायग्रामलाच आपण रिव्हर्स करणार आहोत. या ऑक्टाहेड्रलच्या डायग्रामलाच काय करणार आहोत, मग रिव्हर्स करणार आहोत. ठीक आहे. तर या डायग्रामला रिव्हर्स केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, मग D9 D4 टेट्राहेड्रलची डायग्राम मिळेल. आणि इकडच्या साइडला रिव्हर्स केल्यानंतर काय मिळतं, मग D1 D6 ऑक्टाहेड्रल.
म्हणजे D1 D6 ऑक्टाहेड्रलची जी डायग्राम असेल विच इज क्वालिटेटिव्हली सिमिलर विथ द D9 अँड D4 टेट्राहेड्रल डायग्राम्स. ठीक आहे, रिव्हर्स केल्यानंतर इकडचे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलेले आहेत त्यांची डायग्राम जी असेल त्या डायग्रामला रिव्हर्स करा, इकडचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची डायग्राम मिळून जाईल. आणि इकडच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची जी डायग्राम असेल त्या डायग्रामला रिव्हर्स करा, इकडच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची डायग्राम तुम्हाला मिळून जाईल. असं ते रिलेशन आहे. आणि शेवटी लास्टला तुम्हाला एक क्वालिटेटिव्ह डायग्राम, कंबाईन डायग्राम दिसते स्क्रीनवर, का जिथे काय मग सगळं मिक्स केलेलं आहे. म्हणजे D1 D6 D9 D4 यांचं एक कंबाईन कन्सॉलिडेटेड डायग्राम काढण्यात आलेली आहे. ती डायग्राम फक्त आपण डिस्कस करूया, त्याच्यावरनं तुम्हाला ते सगळं क्लिअर होईल. ऑलरेडी ते आहे इमेजवर. काय हा बॅरी सेंटर असेल आणि माझी डायग्राम थोडीशी चुकते पण ती इमेजला करेक्ट असेल एकदम. ठीक आहे, इकडच्या साईडला आता ह्या इकडची डायग्राम तुम्ही कन्सिडर करू नका, फक्त इकडची कन्सिडर करा. तर ही डबलेट D2 टर्म आहे D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कशी स्प्लिट होते ती डबलेट T2G आणि डबलेट EG मध्ये. ठीक आहे, आता ही डायग्राम कोणासाठी असेल D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी असेल इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. आणि D1 ची डायग्राम क्वालिटेटिव्हली सिमिलर कोणासोबत आहे D6 साठी, म्हणजे इकडची डायग्राम D1 आणि D6 ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी चालेल. बरोबर आहे. आता D1 च्या डायग्रामला रिव्हर्स केल्यानंतर कोणाची डायग्राम मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे या डायग्रामला रिव्हर्स केल्यानंतर म्हणजे T2G लेवल वरती जाईल, डबलेट T2G लेवल वरती जाईल आणि EG डबलेट EG लेवल तुमची खाली जाईल. या डायग्रामला रिव्हर्स केल्यानंतर कोणाची डायग्राम मिळणार आहे तुम्हाला D9 ऑक्टाहेड्रलची. आणि D9 ऑक्टाहेड्रल इज क्वालिटेटिव्हली सिमिलर विथ द D4 ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी तुम्हाला हे रिलेशन समजलं. आता पुढे टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी. तर D1 टेट्राहेड्रलची डायग्राम काढायची तुम्हाला, तर ऑक्टाहेड्रलच्या डायग्रामला रिव्हर्स केलं तर टेट्राहेड्रलची डायग्राम येते. म्हणजेच या डायग्रामला रिव्हर्स केल्यानंतर ही डायग्राम मिळेल. आणि ही डायग्राम कशाची आहे D9 D4 ऑक्टाहेड्रलची. म्हणजे जी डायग्राम D9 D4 ऑक्टाहेड्रलची आहे तीच डायग्राम तुम्हाला D1 आणि D6 टेट्राहेड्रल साठी काय असेल मग ऍप्लिकेबल असेल आणि क्वालिटेटिव्हली सिमिलर असेल. ठीक आहे, म्हणजे ही डायग्राम तुमची D9 D4, इकडची डायग्राम D9 D4 ऑक्टाहेड्रल ऍज वेल ऍज D1 D6 टेट्राहेड्रल साठी ऍप्लिकेबल असेल. आता कोणी तुम्हाला विचारलं की D9 D4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी टेट्राहेड्रल एन्व्हायरमेंट मध्ये त्याची डायग्राम काढा, तर ऑक्टाहेड्रलच्या डायग्रामला रिव्हर्स करणार. म्हणजे या डायग्रामला रिव्हर्स केल्यानंतर ही डायग्राम मिळेल. आणि ही डायग्राम कशाची असेल मग D9 अँड D4 टेट्राहेड्रल साठी असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय मग व्हिडिओ समजत नसेल तर परत रिपीट करून पाहून घ्या. काही इतकं जास्त कन्फ्युजन वाला पार्ट नाही, एकदम सिंपल पार्ट आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, ऑर्जल डायग्राम मध्ये प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही मेसेज करा. त्या पद्धतीने आपण परत चांगल्या पद्धतीने अजून सिंपल वेने मी तुम्हाला परत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर हे D1 D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी ऑर्जल डायग्राम आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.